फुलगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न। भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील ग्रामपंचायत बहुउद्देशीय हॉलमध्ये जागतिक महिला दिन विविध स्पर्धा घेऊन उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान हेमलता शिंदे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिलांबरी जमदाडे, मीनाक्षी पाटील, ललिता महाजन, निशा पाटील आदी उपस्थित होत्या। कार्यक्रमात सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी शिलांबरी जमदाडे यांनी महिला दिनावर व शहीद सैनिकावर उत्कृष्ट कविता सादर केली। या प्रसंगी महिलांनी बहिणाबाईच्या गीतावर सुंदर सादरीकरण केले, तसेच विविध स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या होत्या। महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून तसेच स्वयंरोजगार निर्माण करून सक्षम होऊन आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावावा असे आवाहन यावेळी मान्यवरांतर्फे करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा शिंदे यांनी केले, तर आभार स्वाती पाटील यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रणाली चौधरी, सुरेखा पाटील, कल्पना शिंदे, चेतना पाटील, विजया चौधरी, वंदना महाजन आदींनी परिश्रम घेतले। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ। सोशल मीडियावर टाका, सगळं काही होते। जिथं जिथं तुम्हाला काही अडचण येत असेल तिथं मोदी सरकारने सुद्धा खूप स्कीमा दिलेल्या आहेत। त्या स्कीम मधून तुम्ही कर्ज घेऊ शकता, तुमचा बिझनेस वाढवू शकता। आज मी स्वतः मी नाही करू शकत डेअरीचा बिझनेस, एक महिला असून सुद्धा तरी मी डेअरीचा बिझनेस टाकलाय आणि या 2-4 दिवसामध्ये माझ्या डेअरीचं उद्घाटन सुद्धा होईल। एवढं सगळं करून सुद्धा मी एक लेडीज सुद्धा करू शकते, तर तुम्ही सुद्धा करू शकता। तुमच्यासाठी सरकार स्वतः सज्ज आहे। तुम्ही माझं 2 शब्द मी इथं संपवले। हिंदुस्तान कि भारत के नक्शे पर एक ऐसा है गांव, कि भारत के नक्शे पर एक ऐसा है गांव, और वो है आयुध निर्माणी वरगांव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव। कि फूल फूल थर्रा उठा, जैसे चमन में आग लगी, धरती का सीना फट गया। घेतलेला त्या आहारामधनं आम्ही असं आमच्या महिलांना ज्यांना गरज भासली त्या आहारावर आम्ही बचत गट चालवून सुद्धा त्यांच्या गरजा भागवल्या। कोणाकडे लग्न असलं ते लग्नांना पैसा आम्ही त्याच्यातनं घेतला, डिलिव्हरी असले त्याच्यातनं पैसा घेतला, कोणी आजारी असले त्याच्यातनं आम्ही पैसा घेतला। त्यानंतर मग आम्ही आशा वर्करमध्ये गेलो, मग आमचा गट तरीही तो सुरूच आहे। आणि आता नवीन हा सरकारी उमेद गटामध्ये आम्ही सर्व 10 महिला आहेत।